कापूस सगळा सुकला तरी कापूस सगळा आपला सुकला तरी टेन्शन घेऊ नका. का म्हणतोय असं मी? अहो नाही तर काय, मला तुम्ही सांगा किती दिवसाला आज पाऊस नाही? 15 दिवसाला पाऊस नाही आपल्याकडं. हां, आणि ते बी पडला होता पाठीमागे फक्त एक सडका, आणि त्या सडक्यावर ह्या कापूस आहे. हां ठीक आहे, ज्यांच्याकडे पाणी आहे ते का पाणी देतील, पण ज्यांच्याकडे पाणी नाही त्याने काय करायचं? हां, आता तुम्हीच बघा आमच्या शेतामध्ये काय दगडामध्ये कापूस लावलेला आहे, सगळं त्या नैसर्गिकच्या देवाच्या भरोश्यावर, आणि पाऊसच पण नाही गेले आज. आणि काय करावं आम्ही मला सांगा? एवढा खर्च करून महागा मोलाचा खाद बी फवारणी, कसं जगायचं का शेतकऱ्यानं? ह्याच्यावर काय पर्याय? हां, ह्याच्यावर पर्याय काय काढा तुम्ही सांगा आता? हां, कोणाला दोष द्यावं? निसर्गाला द्यावं का सरकारला द्यावं? सरकारला तर काय म्हणून द्यावं? ते बिचारानं तर कर्जमाफी केली आपली. हां, जेवढी होती तेवढी. हां, आता हे निसर्गच कसा करायला आपल्यासोबत? हां, आधीच पहिलं 1 महिना लेट केली पेरणी, पाऊसच नव्हता, इकडून तिकडून आला, त्याच्यात बी असं. हां, कधी कापस यावं कधी यावं, माल किती व्हावं, उत्पन्न किती व्हावं? शेतीच्या जीवावर राहावं का तुम्ही सांगा? का जोडधंदा काय ते करावं? आणि जोडधंदा बी करता आला असतो, पण त्यासाठी भांडवल लागाले, आणि भांडवल जमा करण्यासाठी आपल्यासाठी दुसरा पर्याय काय आहे शेतीशिवाय? हां, आणि निसर्गच आपल्याला असं साध्य नाही केल्यास मग काय करायचं आपण शेतकऱ्यांना? कापूस वाळून चालला आहे. हां, तुम्हीच सांगा. भावांनो, काय करावं हे पर्याय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. एक तुमच्या बारक्या भावाला म्हणून आता मी कसं आहे, पोलीस भरती तयारी करत होतो, पण ते काय आपल्या संग झालं नाही. त्याच्यामुळं आता शेतीमध्ये तर उतरावं लागच ना, आपण नाही तर कोण बघा, आणि किती दिवस माझ्या जगावर हे करावं? त्याच्यामुळं भावांनो मी शेतीमध्ये आलो आहे, आणि करीत पण होतो पहिलं, म्हणजे कधी कधी, आणि शेती पण आपल्याला बरोबर साथ देत नाही. त्यासाठी भावाला एक बारका भाऊ समजदार म्हणून काय करावं त्याच्यावर पर्याय सांगा, आणि कमेंट खाली 100% करा बरं का, कारण मला तुमचा अनुभव घ्यायचा, तुमच्या अनुभवानुसार मला शिकायचं. त्याच्यामुळे प्लीज मला सांगण्याचा प्रयत्न करा. बघा असा कापूस आहे, आणि ह्याचे कुठं कुठं वाळलेला आहे कापूस, कुठं कुठं वाळत चालला आहे. त्यामुळं मला एक औषध बी सांगा फवारण्यासाठी, काय फवारू काय नाही. तर मला बघून घ्या पहिलं कापूस कशा पद्धतीचा आहे काय नाही. त्याच्यामुळे भाव काहीतरी एक शेतकऱ्याचा पोरग करतोय, इडे बनवतोय. भावाला साथ द्या, लाईक करा, काय म्हणता, धन्यवाद.